सरकारनं वेगवेगळ्या आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडापेक्षा या काळामध्ये जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला करायचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. विरोधकांच्याकडे गेले 60 वर्ष राज्याची सूत्र होती, तरी अजून सुद्धा शेतकऱ्याला मायबाप सरकारकडे का झोळी पसरावी लागत आहे? येर माझ्या पागल्या ताकण्या चांगल्या, तुम्ही जर चांगलं वागला असता तर तुम्हाला विरोधात बसायची वेळ आली नसते. की शेतकऱ्यांची वोट बँक जोपर्यंत या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत कुणाचंही सरकार आलं तरी शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही. शेतकरी नेते सदाभाऊ खोत आता आपल्या सोबत आहे. सदाभाऊ, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, जवळपास अधिवेशनाचं कामकाज संपलेलं आहे. शेतकऱ्यांच्या हाती काय आला असा मोठा प्रश्न सर्वत्र उपस्थित होतोय. काय सांगाल आपण, काय नेमकं शेतकऱ्यांच्या हातात आलं? नाही, या अधिवेशनामध्ये सरकारनं वेगवेगळ्या आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. मग पुढे भविष्यामध्ये मदत करण्याची मानसिकता सरकारनं निश्चितपणानं ठेवलेली आहे. राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी अडचणीत होता, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आज निर्णय घेतला आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा निर्णय झालेला आहे. निश्चित मला वाटतं की ज्यावेळी एखादं संकट निर्माण होतं, मग ती गारपीट असेल, अवकाळी असेल, नापीक असेल, अशा काळामध्ये सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असतं. निश्चितच गेल्या 2.5 वर्षाच्या कालखंडापेक्षा या काळामध्ये जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला करायचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये मोठमोठे आकडे त्या ठिकाणी सांगितले. भरपाई आपण दिलेली आहे असं सांगितलं. एकंदरीत साधारण सरासरी 4,000 रुपये शेतकऱ्याचं नुकसान झालंय. मात्र भाव देताना मात्र 1,500 रुपयेपर्यंतचाच भाव सरकारने दिलेला आहे. ह्याच्यावरनं विरोधकांनी टीका केली आहे आणि जुनंच भाषण मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं, शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, असा देखील आरोप विरोधी पक्षांनी केला. मला वाटतं की विरोधकांच्याकडे गेले 60 वर्ष राज्याची सूत्र होती, तरी अजून सुद्धा शेतकऱ्याला मायबाप सरकारकडे का झोळी पसरावी लागत आहे? येर माझ्या पागल्या ताकण्या चांगल्या, तुम्ही जर चांगलं वागला असता तर तुम्हाला विरोधात बसायची वेळ आली नसते. आणि म्हणून मला वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्ष हा सजग असला पाहिजे, जागरूक असला पाहिजे, विरोधी पक्षाचा सत्ताधाऱ्यांच्यावरती अंकुश असला पाहिजे, या मताचा मी निश्चितपणानं आहे. परंतु विरोधकांनी या अधिवेशनच्या काळामध्ये शेतीच्या प्रश्नावर निवडक पद्धतीने व्यवहारचना करून सरकारला धारवर धरलं पाहिजे होतं, मागण्या पदरात पाडून घेतल्या गेल्या पाहिजे. पण विरोधकांना शेवटपर्यंत सूर गवसला नाही आणि मग नेहमीच्या प्रमाणे कुणाचंही सरकार आलं तर समोरच्या बाकावरनं तेच येत असतं की सरकारनं निराशा केली. त्यामुळे मला वाटतं त्यात काही फार वावगं विरोधक बोललेत असं नाही, परंतु विरोधकांनी भविष्य काळामध्ये संघटितपणानं शेतीच्या प्रश्नावर एकत्रित यावं एवढं मी मात्र त्यांना सांगेन. एकीकडे विदर्भामध्ये हे जे आहे अधिवेशन होत असताना काल विधान भवनाच्या गेटवर एका तरुण शेतकऱ्याने जे आहे विष प्राशन केलं आणि ह्याच्यावर टीका करताना नाना पटोले असं बोलले की हे सरकार गांभीर्य दखल घेत नाही, हे याचं जे मूर्तिमंत उदाहरण. मला वाटतं की शेतकऱ्याच्या लेकरा बाळांनी आत्महत्या करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजा निवडण्याचा मोठा अधिकार दिलेला आहे. आणि मग जर राजा निवडण्याचा आपल्याला अधिकार दिला असेल तर मग आपण त्यावेळी मात्र काय करतो याचा सुद्धा शेतकऱ्यांनी विचार करावा लागेल. मी निश्चितपणानं जबाबदारीनं म्हणेन की शेतकऱ्यांची वोट बँक जोपर्यंत या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत कुणाचंही सरकार आलं तरी शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही. तुम्ही पाहिलं, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे आहे ते मतं व्यक्त केली. सरकार जे आहे ते सरकारचं काम करत असतं. सरकारने शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालंय त्याच्यावर जी भरपाई आहे ते योग्य रीतीने दिलेली आहे. विरोधी पक्ष जे आहे विरोधी पक्षाचं काम ते करत असतं. विरोधी पक्षाचं कामच असतं विरोधामध्ये विरोधात असताना विरोध करणं. अशा पद्धतीने आपलं जे मत आहे ते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अकुंटे, नागपूर.